नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संघपाल चक्रनारायण आपलं स्वागत करतोय या लेक्चरमध्ये, ज्यामध्ये आपण कंबाईन ग्रुप सी चा जो आजचा पेपर झालेला आहे त्याचा ॲनालिसिस बघणार आहोत. आता हे व्हिडिओ लेक्चर जे आहे ते मी मराठीमध्ये कंडक्ट करतोय या यूट्यूब चॅनलवरती. आपण एक मराठीचं सेपरेट यूट्यूब चॅनल केलेलं आहे, त्याच्यावरचा हा पहिला व्हिडिओज असेल. त्याच्यावरती बरेचसे आता व्हिडिओज येतील, कंबाईनच्या व्हिडिओज येतील, त्याचबरोबर आपले जे डायरेक्ट रिक्रूटमेंट आहेत त्याचे पण व्हिडिओज तुम्हाला एका दुसऱ्या चॅनलवर भेटतील. त्याचं नाव आहे द ग्रॅमर गुरुकुल. ठीक आहे, मी व्हिडिओमध्ये त्या यूट्यूब चॅनलची लिंकसुद्धा शेअर करणार आहे, तर तुम्ही त्यावरून ते चॅनल जे आहे ते जॉईन करू शकता. परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा म्हणून मी या चॅनलवरती इंग्लिश विथ संघपाल सर या चॅनलवरती याला अपलोड करत आहे. सायमल्टेनियसली हा त्या यूट्यूबवरती अपलोड झालेला असेल. चला, आजचा जो पेपर झालेला आहे, पेपर जर आपण बघितला तर पेपर असा काही हार्ड नव्हता. मी असं म्हणेल की हा मॉडरेट टू इझी लेवलच्या मधला हा पेपर आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही आहे. आणि प्रश्न याचे जे प्रश्न आहेत, जसं एक्सपेक्टेड असतं की बाबा व्होकॅब्लरी फोकस केली जाईल, ठीक आहे, ग्रॅमर फोकस केलं जातं, पण ग्रॅमरच्या पेक्षा जास्त फोकस जसा यांचा जो असतो तो व्होकॅब्लरीवरती असतो आणि तो व्होकॅब्लरीवरचा फोकस त्यांनी कायम ठेवलेला आहे. आता इथं आपण पहिला जो प्रश्न बघतोय तो प्रश्न असा आहे, व्हॉट इज द मीनिंग ऑफ द फ्रेज टू ग्रीज द पाल. व्हॉट डू यू अंडरस्टँड व्हेन यू से मी पोलीस स्टेशनला गेलो आणि अनलेस आय ग्रीज द पाम टू द ऑफिसर ही डिडंट रिलीज माय फ्रेंड. जोपर्यंत मी त्या ऑफिसरला ब्राईब दिली नाही तोपर्यंत त्याने माझ्या फ्रेंडला रिलीज केलं नाही, असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून मग आपल्या लक्षात काय इथं की इथं जे आपल्याला शब्द पाहिजे होता, लक्षात घ्या सर्वांनी, इथं जो शब्द पाहिजे होता टू ग्रीज द पाल, दॅट मीन्स टू ब्राईब समबडी. याचा अर्थ काय होतो? टू ब्राईब समबडी हा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, टू ब्राईब एवढाच त्याचा अर्थ होतो, टू ग्रीज द पाल. मग टू ब्राईब हा अर्थ होतो तो हा दिलेला कुठं आहे? ऑप्शन सी मध्ये. हे ऑप्शन सी कुठे आहे बघा. आपल्या MPSCचं ना एक थोडंसं वेगळं आहे, म्हणजे प्रश्न विचारण्याची शैली थोडीशी वेगळी आहे. या शैलीमध्ये आपल्याला काही गोष्टी लक्षात येतील. त्यांनी आपण जर समजा घाई केली असेल आणि आपल्याला दिसलं असेल ऑप्शन सी आहे आणि मला लगेच ऑप्शन सी, आपण बरेचदा ऑप्शन सी, आता इथे हे 3 नंबरला आहे म्हणून ठीक आहे, परंतु यांनी ऑप्शन सी जर 2 नंबरला दिलं असतं आणि पाहता पाहता आपण सी जर सिलेक्ट केलं असतं तर प्रॉब्लेम होतो. त्यामुळे इथं आन्सर्स ऑप्शन्स जे आहेत ना त्याला व्यवस्थित बघणे, नीट बघणे फार गरजेचं असतं. आय होप यू अंडरस्टूड दिस. याचा आन्सर आलेला ऑप्शन सी. नेक्स्ट आहे, विच फ्रेज बेस्ट डिफाइन्स क्लाइंब डाऊन. आता क्लाइंब डाऊनचा अर्थ काय होते? तर क्लाइंब डाऊनचा अर्थ टू रिट्रीट फ्रॉम अ प्रिव्हियस पोझिशन असं होत नाही. याचा अर्थ होतो की बाबा तुम्ही जे काही बोललेत किंवा जे काही सांगितले ते चुकीचं आहे हे कबूल करणे, दॅट मीन्स टू क्लाइंब डाऊन. मग क्लाइंब डाऊनचा अर्थ होतो अन ॲक्ट ऑफ ॲडमिटिंग दॅट यू आर रॉंग. तुम्ही चुकलेत, तुम्ही चुकीचे होतेत हे ॲडमिट करणं म्हणजेच टू क्लाइंब डाऊन हा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून याचं जे पर्याय आहे ते असणार आहे ऑप्शन 2. हा जो पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो, हा डी सिरीजचा पेपर आहे, एवढं लक्षात घ्या. कोणता आहे हा? डी सिरीजचा आहे. त्यामुळे ज्याची डी असेल त्यांनी ह्याप्रमाणे बघितला तरी चालेल, त्यांना बरोबर उत्तर मिळेल. ज्यांचा डी सिरीज नाही आहे त्यांनी पेपर आपल्या समोर घ्यायचा आहे आणि बघायचं आहे नेमकं तुमचं उत्तर काय आलेलं आहे, ज्याच्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की बाबा नेमके तुमचे अटेम्प्ट्स कसे झालेले आहेत, किती बरोबर आहेत, किती चुकीचे आहेत. मोस्ट ऑफ द आन्सर जे मी इथं सांगणार आहे ते करेक्ट असतील. एखादा दुसरा होऊ शकते, इकडे तिकडे होईल, त्याला नो चॅलेंज असतं. कारण आपलं पब्लिक सर्व्हिस कमिशनचे लोक जे असतात ते युनिव्हर्सिटीचे डीन असतात पेपर सेट करणारे. ठीक आहे, होऊ शकते मग एखाद्या प्रश्नाचं उत्तर मागे पुढे होईल, परंतु 99% ज्याप्रमाणे मी इथं तुम्हाला उत्तर देईल त्याचप्रमाणे तुमचे उत्तर येतील. कुठं चॅलेंजिंग आहे एखादा प्रश्न ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की बाबा हा क्वेश्चन जो आहे हा चॅलेंजिंग आहे, याला तुम्ही चॅलेंज करू शकता किंवा हा कॅन्सल होऊ शकतो, याबद्दल मी बोलणार आहे. कम टू द टॉपिक अँड लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. जो नेक्स्ट क्वेश्चन इथं दिलेला आहे बघा, आयडेंटिफाय, यांनी म्हटलेलं आहे इथं, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस युजिंग द फ्रेज द सॉल्ट ऑफ द अर्थ. यांनी काय केलेलं आहे ना, आपल्याला एक फ्रेज दिलेली आहे. फ्रेज काय म्हणते? द सॉल्ट ऑफ द अर्थ. हे अशी त्यांनी फ्रेज दिलेली आहे आणि या फ्रेजचा अर्थ तो अर्थ असा होतो
लक्षात घ्यायचं आहे. द सॉल्ट ऑफ द अर्थ याचा अर्थ असा होतो की अ गुड काइंड किंवा ऑनेस्ट पर्सन. काय होतो याचा अर्थ? ऑनेस्ट पर्सन किंवा पीपल हा त्याचा अर्थ होणार आहे, एवढं लक्षात घ्यायचं आहे. काय होतं याचा अर्थ? एक चांगला माणूस, दयाळू माणूस, प्रामाणिक माणूस जो असतो ना, ज्याला असं वाटतं की बाबा मी तुमच्यातलाच एक भाग आहे, मी काही असा वेगळा नाही आहे. अशी बरीचशी मंडळी आपण पाहतो. जसं की तुम्ही बघितलं असेल, बरेचदा व्हिडिओ येतात आपल्या इलॉन मस्कचे, त्याच्या मुलाला घेऊन तो उभा आहे गर्दीमध्ये एखाद्या साधारण माणसासारखा. तर अशा माणसाला आपण म्हणू शकतो द सॉल्ट ऑफ द अर्थ. का म्हणू शकतो द सॉल्ट ऑफ द अर्थ? त्याला काहीही मान बाण असं काही नाही की मी गर्दीत उभा आहे, मी फार वेगळा आहे, त्यामुळे माझं स्टेटस को काहीतरी स्टेटस जे आहे ते वेगळं आहे बाकीच्यांच्यापेक्षा. असा तामझाम नसणारे जी लोक असतात त्या लोकांना म्हणत असतो द सॉल्ट ऑफ द अर्थ, एवढं लक्षात घ्यायचं आहे. आणि अशी उदाहरणं आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात बरीच मिळत असतात, एवढं लक्षात घ्यायचं आहे. मग आता अशा प्रामाणिक चांगल्या लोकांना च्याबद्दल आपण जर बनत असेल तर ॲरोगंट बिझनेसमॅन हा सॉल्ट ऑफ द अर्थ असू शकतो का? नाही. कारण सॉल्ट ऑफ द अर्थ आणि ॲरोगंट जे आहे ना ते मॅच होत नाही आहेत, त्यामुळे हे आपला आन्सर असणार नाही. आणि म्हणूनच जिथं ए असेल ते ए आपलं उत्तराच्या शर्यतीतून पहिलंच बाद होते. उरतं काय आपल्याला? बी अँड सी. सो हिअर आय अडॉप्टेड एलिमिनेशन टेक्निक. द मोमेंट मी ते एलिमिनेशन टेक्निकला हे केलं आहे, ॲडॉप्ट केलं, मला लक्षात आलं की याचं आन्सर हे माझं एलिमिनेट होतंय, तर माझं आन्सर बी आणि सीच येते, दुसरे येणार नाही. आणि आपण इथं बघितलं तर आपल्या लक्षात येईल कॉन म्हणजे काय? धूर्त व्यक्ती. कॉन म्हणजे काय? द कॉन आर्टिस्ट. मग चीटर ज्याला आपण म्हणतोय, मग द चीटर आर्टिस्ट वॉज द सॉल्ट ऑफ द अर्थ. चीटर असू शकतात का? नाही. त्यामुळे हे सुद्धा काय करतं की मेन जे आपली द सॉल्ट ऑफ द अर्थ आहे या स्टेटमेंटला कॉन्ट्रडिक्ट करतंय, आणि म्हणून आपलं डी हा सुद्धा पर्याय आन्सर असणार नाही. मग आपल्याकडे उरतंय काय? फक्त बी आणि सी. त्यामुळे बी आणि सी आन्सर येणार आहे, एवढं लक्षात घ्यायचं आहे. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन गाईज. द नेक्स्ट क्वेश्चन इज the next question, which of the following sentence indicate the subjunctive mood? subjunctive mood म्हणजे काय असतं? तर या subjunctive mood म्हणजेच अनरियल पास्ट ज्याच्यामध्ये दाखवलेला असतो, इरॅशनल गोष्टी त्याच्यामध्ये दाखवलेल्या असतात. अनरियल पास्ट ज्याला आपण म्हणतो किंवा इरॅशनल गोष्टी ज्याच्यामध्ये बोललेल्या असतात त्याला काय म्हणतो आपण? त्याला म्हणत असतो सबजंक्टिव्ह मूड, एवढं लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. ज्याच्यामध्ये ही इज रिअली मेकिंग दिस थिंग डिफिकल्ट, तर ते अनरियल नाही आहे. ठीक आहे. इट इज नेसेसरी फॉर एव्हरी मेंबर टू इन्फॉर्म हिमसेल्फ दिस रूल्स, हे सुद्धा नाही आहे. हे दोन्हीही येणार नाही. मग आपल्याकडे उरले टू रन. आता इथं लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण ह्या सेंटेन्सला बघतोय, दोन्ही सेंटेन्स लक्षात घ्या, या सेंटेन्समध्ये इज ही रिअली मेकिंग थिंग्स डिफिकल्ट, तर हे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे. कुठलं सेंटेन्स आहे? हे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे. सबजंक्टिव्ह मूडमध्ये इंटरोगेटिव्ह सेंटेन्स येतं का? तर येत नाही, त्यामुळे हे गेलंय. दुसरं इथं दिलेलं आहे रन टू द शॉप, हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. कुठलं सेंटेन्स आहे? हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. आता हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे हे मी कसं ओळखलं? कारण ज्या वेळेला आपण वाक्य वाचतो त्यावेळेला लक्षात येतं की याची सुरुवात व्हर्बनं झालेली आहे, ऑर्डर आहे, चल लवकर दुकानाकडे पड, हे दिसतंय. अँड देअरफॉर हा डी आपला आन्सर असणार नाही. म्हणजे ए आणि डी जिथं असतील ते आपले आन्सर नाही, तेवढं लक्षात घ्यायचं आहे. ए आणि डी हे तीन ठिकाणी आपल्याला आढळतात. उरतंय काय? बी आणि सी हे आपला आन्सर असणार आहे. त्यामुळे कम व्हॉट मे विल गो हेड, इट इज नेसेसरी फॉर एव्हरी मेंबर टू इन्फॉर्म हिमसेल्फ ऑफ दीज रूल्स, हे दोन उरतायत आपल्याकडे, दुसरा पर्यायच नाही आहे. आणि लक्षात घ्या, आन्सर सिलेक्ट करताना तुम्हाला एकदम जे जवळ जाणारं असतं तेच सिलेक्ट करायचं असतं, आणि म्हणून याचा आन्सर जे आलेला आहे ते ऑप्शन बी आहे. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन इज, नाउ बिफोर वी मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन, लेट मी वाइप इट आउट. तर इथं व्हॉट काइंड ऑफ प्रोनाउन इच इज इन द फॉलोइंग सेंटेन्स? इच शुड लव हिज ओन कंट्री.
आता हा ईच जे प्रोनाउन आहे हे रेसिप्रोकल प्रोनाउन आहे का, तर नाही. कारण रेसिप्रोकल प्रोनाउन ज्या वेळेला म्हणतो त्याच्यामध्ये दोन शब्द येतात, दोनच येतात फक्त, ईच अदर आणि वन अनदर. याच्यामध्ये कोणतं येतं, ईच अदर आणि वन अनदर, हे दोनच प्रोनाउन येतात. त्यामुळे ईच अदर इथं येतच नाही, हे समजलंय आपल्याला. ईच नाही येत, ईच अदर येतं, हे रेसिप्रोकल प्रोनाउन आहे. त्याच्यानंतर रिलेटिव्ह प्रोनाउन मध्ये जे वर्ड येतात ते आहेत हू, हूम, हुज, विच, व्हॉट आणि दॅट. हे प्रोनाउन येतात तुमच्या रिलेटिव्ह प्रोनाउन मध्ये, त्यामुळे हे सुद्धा तुमचं प्रोनाउन नाही आहे. त्याच्यानंतर उरलंय तुमचं डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स. तर त्याच्यामध्ये जे वर्ड येतात ते आहेत ईच, आयदर, नायदर. हे वर्ड्स जे आहेत हे तुमचे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स मध्ये येतात. मग हे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आहे, हे आम्हाला इथंच दिसलेलं आहे. म्हणून आपल्याला जो शब्द सिलेक्ट करायचा आहे तो आहे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन ऑप्शन सी. आणि ऑप्शन सी फक्त कुठं दिलेलं आहे, तर ते ऑप्शन 2 मध्ये दिलेलं आहे, जे मी इथं लिहिल्यामुळे मिटलेलं आहे. यू कॅन सी दॅट. ठीक आहे, ऑप्शन सी फक्त कुठं दिलेलं आहे, ऑप्शन 2 मध्ये. आणि म्हणून ऑप्शन 2 जे आहे आपलं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. कोणी म्हणत असेल ते इंडेफिनेट प्रोनाउन मध्ये काय येतं, तर लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण इंडेफिनेट प्रोनाउन म्हणतो त्यावेळेला इंडेफिनेट प्रोनाउन मध्ये जे प्रोनाउन्स येतात त्यामध्ये असतात एव्हरी. ठीक आहे, त्याच्यानंतर 3 प्रोनाउन येतात महत्त्वाचे. एक असतो बडीचा, त्याच्यानंतर असतो वनचा आणि त्याच्यानंतर असतो थिंगचा. लक्षात घ्या, एव्हरीबडी, एनीबडी, समबडी, नोबडी, एव्हरीवन, एनीवन, नो वन, समवन, एव्हरीथिंग, नथिंग, समथिंग, एनिथिंग. हे सर्व प्रोनाउन्स जे आहेत ते कोणते प्रोनाउन्स आहेत, इंडेफिनेट प्रोनाउन्स आहेत. त्यामुळे याच्यातही ईच येत नाही, तर मग उरलं काय आपल्याकडे, फक्त सी. आणि त्यामुळेच आपण ऑप्शन 2 जे आहे ते आपला आन्सर म्हणून सिलेक्ट केलेला आहे. Now let us move on to the next question. Choose the synonym of the underlined word. Now at the time of my retirement, I do not have malice towards my colleagues. आता malice चा अर्थ होतो द्वेष भावना. काय होतो याचा अर्थ, द्वेष भावना. ठीक आहे, कुठल्या व्यक्तीविषयी जी द्वेष भावना असते त्याला मलाइस म्हटलं जाते, मॅलिस म्हटलं जाते, जसं प्रोनाउन्स कराल. मग याचा ज्या वेळेला आपण कसा पाहणार आहोत, सिनोनिम पाहायला सांगितलेला आहे यांनी. मग अफेक्शन होणार आहे का, अफेक्शन म्हणजे आकर्षण, अट्रॅक्शन नाही. हे सुद्धा लव, प्रेम हे सुद्धा होणार नाही. भक्तीचा तर प्रश्नच येत नाही. डिवोशन उरतं काय, एनोमसिटी म्हणजे काय, शत्रुत्वाची भावना. काय होते याचा अर्थ, शत्रुत्वाची भावना. मग आता शत्रुत्वाची भावना जर आपण इथं बोलत असेल, शत्रुत्वाची भावना, तर हे याला द्वेष भावनेशी मॅच होणारी आहे. अँड देअरफॉर ऑप्शन 2 जे आहे हे आपलं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. एवढं लक्षात घ्यायचं आहे सर्वांनी. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन इथं दिलेला आहे, यू कॅन सी दॅट नेक्स्ट क्वेश्चन. आणि ह्या नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे लक्षात घ्या. इथं म्हटलेलं आहे द इडियम रेड टेप करेक्टली मीन्स. आता रेड टेपिझमची आपण इडियम जी आहे ना ती बरेच वर्षापासून ऐकतोय. अँड दिस इडियम हॅज बीन आस्क्ड मेनी टाइम्स इन MPSC एक्झाम्स. देअरफॉर आपल्याला कळलंय लाल फितीत अडकलंय म्हणजे काय. लाल फितीक म्हणजे जिथं कामाला डिले केला जाईल. मग कामाला डिले कुठं केला जातो, सरकारी कामात. मग इथं पहिलं म्हणते डार्क कलर टेप, तर हे येणार नाही. वेअर आता इथं ऑप्शन एकच दिलेला आहे त्यामुळे हे तर येणार नाही. द सेम रिप्लाय गिवन बाय ऑफिसर्स टू मेनी एन्क्वायरिंग पर्सन्स. बरेच लोक जे विचारायला येतात त्याला एकच उत्तर दिलं, त्याला रेड टेप म्हणतात का, नाही. मग हे सुद्धा येणार नाही. दुसरं मग उरलेलं आहे तिसरं, ओव्हर यूज ऑफ रूल्स, फॉर्मॅलिटीज एटसेट्रा इन ॲडमिनिस्ट्रेशन. यस, रेड टेपिझम. हेच झालं नाही, तेच झालं नाही, हेच राहिलं, तेच राहिलं. त्यामुळे कामांना जो उशीर होतो, असा कामांना उशीर जो लावला जातो सरकारी कामांमध्ये, त्याला रेड टेपिझम म्हटलं जातं, रेड टेप म्हटलं जातं. म्हणून ऑप्शन सी. ओल्ड फॅशन टेप रेकॉर्डर तर असणार नाही. आणि कुठं दिलेलं आहे हे उत्तर, तर हे दिलेलं आहे ऑप्शन 3 मध्ये. म्हणून ऑप्शन 3 याचा आन्सर असणार आहे. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन गिवन हिअर, जो नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे तो आपण बघणार आहोत. The word which replaces the phrase one who hates women correctly is. ठीक आहे, असा व्यक्ती जो कोणाचा राग करतो, स्त्रियांचा राग करतो, त्याला काय म्हटलं जातं, त्याला मिसोगॅमिस्ट म्हटलं जातं का, तर नाही, त्याला मिसोगॅमिस्ट म्हटलं जात नाही. मिसोगॅमिस्ट म्हणजे काय, वन हू हेट्स मॅरेज. वन
हू हेट्स मॅरेज. लग्नाचा ज्याला राग आहे त्याला मिसोगॅमिस्ट म्हणतात. मिसोगायनिस्ट म्हणजे काय? वन हू हेट्स विमेन. स्त्रियांचा जो राग करणारा असतो त्याला म्हटलं जातं मिसोगायनिस्ट. मिसॅन्थ्रोप म्हणजे काय? द वन और वी कॅन से वन हू हेट्स ह्युमन काइंड. ह्युमन काइंड किंवा मॅन काइंड, ज्याला मनुष्य प्राण्यांचाच राग येतो त्याला म्हटलं जातं मिसॅन्थ्रोप. मग राहिलेला आहे मोनोगायनिस्ट. मोनोगायनिस्ट म्हणजे काय? एका बायकोत विश्वास असणारा, वन वाईफ, एका बायकोत ज्याचा विश्वास असतो त्याला मोनोगायनिस्ट म्हणतात. एवढं लक्षात घ्यायचं आहे. आपल्याला विचारलं काय? वन हू हेट्स विमेन. मग वन हू हेट्स विमेन त्याच्यासाठी कुठलं ऑप्शन एकदम करेक्ट आहे? तर ते आहे ऑप्शन बी. अँड देअरफॉर ऑप्शन बी आपलं काय असणार आहे? आन्सर असणार आहे. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन इज, थोडासा वेळ घेता याच्यामध्ये, जसा जसा प्रश्न येते ते सॉल्व्ह करत जाणार आहे आपण. तर 59 नंबरचा हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन असा आहे, आयडेंटिफाय द सेंटेन्स इन विच द इडियम अ व्हाईट एलिफंट इज करेक्टली यूज्ड. व्हाईट एलिफंट ही इडियम याच्या आधी एमपीएससीनं 2-3दा विचारलेली आहे, सर्वांना माहिती आहे. व्हाईट एलिफंट म्हणजे अशी गोष्ट जी खूप महागडी गोष्ट, न परवडणारी गोष्ट, किंवा मग अशी गोष्ट, अशी महागडी वस्तू जिचा काही उपयोग नाही, तिला म्हटलं जातं अ व्हाईट एलिफंट. मग इथं ही बॉट अ व्हाईट एलिफंट हे होणार आहे का? जर आपल्याला इडियमचा अर्थ विचारलाय तर नक्कीच नाही. त्यामुळे जिथं ए असणार आहे ते आपलं उत्तर येणार नाही. मग ए इथं 3 ठिकाणी दिलेलं आहे, तिन्ही पर्याय बाद होतात. मग उरतं काय आपल्याकडे? बोथ बी अँड सी. लक्षात घ्या, इथं क्वेश्चनला मी सॉल्व्ह करताना आय डिडंट वेस्ट माय टाइम इन रीडिंग ऑल दीज सेंटेन्सेस. व्हॉट डिड आय डू? आय रेड द फर्स्ट सेंटेन्स. मी पहिलं वाचलंय आणि मी लक्षात घेतले की हे बरोबर आहे की चुकलंय. तर माझ्या लक्षात आलं की हे चुकलंय, म्हणजे याचा अर्थ जिथं ते असेल तो पर्याय आपलं उत्तर असणार नाही. मग 3 पर्याय त्या ऑलरेडी दिलेला आहे, तर ते माझे उत्तरच असू शकत नाही 3 पर्याय. माझ्याकडे बी आणि सी उरते, ते माझं उत्तर आहे. पण त्याला तरीही समजून घेऊया. द गव्हर्नमेंट्स प्लॅन टू बिल्ड अ न्यू डॅम हॅज बीन क्रिटिसाइज्ड ॲज अ व्हाईट एलिफंट. म्हणजे काय? ते कामाचाही नाही आहे डॅम, आणि त्याच्यावरती पैसे भरपूर खर्च केले जात आहेत, त्यामुळे त्याला क्रिटिसाइज केलं जातं. तर हे सुद्धा बरोबर आहे. अ जर्नी बाय एअर इज अ व्हाईट एलिफंट फॉर द ऑर्डिनरी मॅन किंवा ऑर्डिनरी पीपल. तर मला सांगा की ऑर्डिनरी माणूस असेल तर त्याच्यासाठी ती कॉस्टली जर्नीच आहे, साधारण न परवडण्यासारखी आहे, आणि म्हणून हे सुद्धा बरोबर आहे. अँड त्यामुळेच बी आणि सी याचं काय असणार आहे? आन्सर असणार आहे. एवढं लक्षात घ्या. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 60 अँड दिस क्वेश्चन सेज आयडेंटिफाय द करेक्ट मीनिंग. याला थोडंसं मी पुसून घेतो एकदा, म्हणजे बरं राहील. ठीक आहे. मग यांनी हा 60 नंबरचा जो क्वेश्चन दिलेला आहे तो क्वेश्चन असा म्हणतो की आयडेंटिफाय द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन फ्रेज इन द सेंटेन्स. इवन आफ्टर 3 meetings the negotiations are a standstill. We have heard this word many times, number of times. standstill म्हणजे खोळंबणे, एका जागार येऊन थांबणे, पुढे न जाणे. मग स्टँड स्टीलचा हा अर्थ दिलेला कुठं आहे? तर हा दिलेला आहे फायनलाइज्ड होतं का? अनेबल टू गो ऑन. तर हे होऊ शकतं अनेबल टू गो ऑन. अप टू द मार्क तर होणार नाही, टू द पॉइंट सुद्धा होणार नाही. मीटिंग द नेगोशिएशन्स आर टू द पॉइंट. नो, नॉट ॲट ऑल. व्हॉट इज द आन्सर? ऑप्शन बी. अँड वेअर इज इट गिवन? इट इज गिवन इन ऑप्शन 3. अँड देअरफॉर ऑप्शन 3 जे आहे हे याचं काय असणार आहे? आन्सर असणार आहे. या व्हिडिओच्या खालीच तुम्हाला याची आन्सर की सुद्धा भेटणार आहे. बट बेटर तुम्ही हे लेक्चर पाहिलं तर तुम्हाला हे जास्त चांगलं कळेल की तुमचं काय उत्तर आहे, आणि उत्तर येताना खोटा दिलासा तुम्ही स्वतःला देऊ नका की नाही हे येईल म्हणून. तुम्हाला इथं डिटेल एक्सप्लेनेशन भेटतंय ज्यामध्ये तुम्हाला समजून जाईल तुमचं उत्तर खरंच बरोबर आहे की चुकलेलं आहे. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. आता हा नेक्स्ट क्वेश्चन इथं आपण बघणार आहोत. यामध्ये क्वेश्चन नंबर 62 दिलेला आहे. तो 62 म्हणते की आयडेंटिफाय द फॉलोइंग आयडेंटिफाय फ्रॉम द फॉलोइंग द सेंटेन्स विथ द करेक्ट यूज ऑफ प्रेपोजिशन. प्रेपोजिशनचा करेक्ट यूज कुठे केलेला आहे ते आपल्याला बघायचं आहे. पहिलं वाक्य म्हणते ही इन्सिस्टेड टू लिव्ह इमिडिएटली. दुसरा आहे ही इन्सिस्टेड फॉर लिव्हिंग इमिडिएटली. तिसरा आहे ही इन्सिस्टेड ऑन लिव्हिंग इमिडिएटली. आणि चौथा आहे ही इन्सिस्टेड अपॉन लिव्हिंग इमिडिएटली असं त्यांनी दिलेलं आहे. मग इथं हा जो शब्द वापरलेला आहे इन्सिस्ट,
तर याच्यासोबत जे प्रेपोजिशन येते ते असते ऑन. कोणतं प्रेपोजिशन येते? ऑन. प्रेपोजिशन ऑन येते हे मी जर सांगितलंय तुम्हाला तर तुमचं उत्तर इथं आलं असेल फॉर, अपॉन वगैरे तर येणार नाही. मग उरतंय काय? ऑप्शन सी. ही इन्सिस्टेड ऑन लिव्हिंग इमिडिएटली. आणि हा कुठं दिलेला आहे पर्याय सी? तर ऑप्शन 3 मध्ये. अँड देअरफॉर ऑप्शन 3 इज अवर answer. Now let us move on to the next question. The next given question is, I hope you are getting this. मी ॲक्च्युली हे लाईव्ह लेक्चर घेणार होतो बट काही कारणास्तव हे लाईव्ह लेक्चर घेता येत नाही आहे. द नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 62. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स इन द पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हे बेसिकमध्ये शिकवतो मी ऑफलाईनला आणि ऑनलाईनला सुद्धा. बेसिकमध्ये काय की पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पाहते लागते म्हणजे हॅड बीन प्लस V4 लागते आपल्याला. बात खतम. जिथं हॅड बीन प्लस V4 असेल ते आपलं उत्तर. इथं आहे का? याच्यामध्ये नाही. याच्यामध्ये आहे का? नाही. याच्यामध्ये आहे का? नाही. हे इथं दिलेलं आहे हॅड बीन प्लस V4 अँड देअरफॉर ऑप्शन 4 इज द राईट चॉईस टू सिलेक्ट ॲज अन आन्सर. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द क्वेश्चन नंबर 63. 63 नंबरचा क्वेश्चन म्हणते आयडेंटिफाय द मीनिंग ऑफ द meaning of preposition underline in the sentence. We camped there for the summer. फॉर द समर म्हणजे काय की मी पूर्ण समर तिथं थांबलेला आहे. मग इथं सम टाइम होणार आहे का? नाही. ऑल थ्रू बरोबर पूर्ण कालावधी मी तिथं थांबलेलो आहे. एव्हर अक्रॉस येणार नाही. उरले ऑप्शन बी कुठं दिलेला आहे? पर्याय 1 मध्ये. अँड देअरफॉर ऑप्शन 1 इज द राईट चॉईस टू सिलेक्ट. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन इज, नाउ बिफोर वी मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन, I hope you understood whatever I have explained you so far. Now the next question is question number 64. What does this question number 64 say? Identify the type of mood expressed in the sentence. The inspector inspected the school. मग यांनी काय म्हटलेलं आहे? The inspector inspected the school. इथं काय आहे? The inspector. The inspector is the subject. सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर इन्स्पेक्टेड हा व्हर्ब आहे. तर जनरली हे स्ट्रक्चर अझर्टिव्ह सेंटेन्स आहे आणि अझर्टिव्ह सेंटेन्स इन जनरल कुठले मूड दाखवतात? तर इंडिकेटिव्ह मूड दाखवतात. म्हणजे पर्याय सी. वेअर इज इट गिवन? इट इज गिवन इन ऑप्शन 2 अँड देअरफॉर ऑप्शन 2 इज द राईट चॉईस. इम्परेटिव्ह म्हणजे काय? जिथं इम्परेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर असेल. सब्जेक्टिव्ह मूड मी आधीच सांगितलेलं आहे. जिथं अनरियल पास्ट दाखवलेला असेल, जिथं इम्पॉसिबल गोष्टी दाखवलेल्या असतील तिथं सब्जेक्टिव्ह मूड असतो. आणि मग राहिला कंजंक्टिव्ह मूड तर असणार नाही. त्यामुळे हे गेलंय हे पर्याय. ऑलराईट. आणि म्हणून ऑप्शन 2 जे आहे ते आपलं काय आलेलं आहे? आन्सर आलेला आहे. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. नाउ बिफोर वी मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन, read it. Choose the correct punctuated sentence from the following sentence. हे सेंटेन्स फार महत्त्वाचं आहे. तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल हे नॅरेशनचं सेंटेन्स आहे, इनडायरेक्ट नॅरेशनचं. आणि या इनडायरेक्ट नॅरेशनमध्ये पहिलंच वाक्य तुम्ही जर बघितलं तर इथं दिलेलं आहे प्ले वेल. हे त्याचे शब्द आहेत जसेच्या तसे म्हणून हे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्येच पाहिजेत. सिंगल इन्व्हर्टेड कॉमा विदाऊट कॉमा येणार नाहीत. त्यामुळे हे तिन्ही गेले. उरलं काय? पहिलं ऑप्शन ए आणि ते आपलं उत्तर आहे. त्यानंतर द कॅप्टन सेट तर त्याच्या पहिले आपल्याला सेमिकोलन येणार नाही, कॉमा पाहिजे. तो इथंच दिलेला आहे. त्यामुळे ऑप्शन ए कुठं दिलेला आहे? पर्याय 1 मध्ये. अँड देअरफॉर ऑप्शन 1 is the right choice to select as an answer and therefore we have selected it. Now let us move on to the next question guys. इथं हा रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचा क्वेश्चन दिलेला आहे. आय वॉन्ट इन्व्हेस्ट माय टाइम इन रीडिंग अँड सॉल्विंग दिस पॅसेज. याचे फक्त मी उत्तर तुम्हाला सांगतो, तुम्ही बघून घ्या याचे उत्तर एकदा. याचं जे क्वेश्चन्स आहेत 66 to 70. 66चा आन्सर येणार आहे ऑप्शन 4. 66चं जे ऑप्शन आन्सर आहे ते 4 आहे. 67चं जे आन्सर आलेलं आहे ते ऑप्शन 3 आहे. 68चं जे आन्सर आहे ते आहे 3. 69चे जे आन्सर आहे ते आहे 4. आणि त्याच्यानंतर 70चं जे आन्सर आहे तर 70चं आन्सर आहे ऑप्शन 3. हे याचे आन्सर झालेले आहेत. हे सर्व आन्सर मी काढलेले आहेत आत्तापर्यंत बसून संध्याकाळपर्यंत. ठीक आहे. आता संध्याकाळचे किती वाजले? जवळपास 5:30 वाजतायत. 5:30 वाजले, 5:15 6:15 वाजलेत. ठीक आहे. तर हे लेक्चर्स थोड्याच वेळात अपलोड होईल म्हणजे दिसेल तुम्हाला त्यावेळेला. तर हे याचे उत्तर आहेत.
याला सोडून मी बाकीचे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करून देतोय. 66, 67, येस 70, 71 इथून सुरू होत आहे, तर 71 पासून आपले क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. तर 71चा जे क्वेश्चन आहे ते आय विश्ड, येस ते आहे आय विश्ड माय ब्रदर हॅड बीन हिअर. माझी इच्छा अशी आहे की म्हणजे आय विश्ड, मला असं वाटते की माझा भाऊ जर इथं असता तर काश मेरा भाई यहाँ होता. तर हे जे वाक्य आहे हे अनरियल सिच्युएशनचं आहे. कुठल्या सिच्युएशनचं आहे? अनरियल सिच्युएशनचं. अनरियल सिच्युएशन म्हणजेच काय तर सब्जेक्टिव्ह मूड. काय असतं? हा सब्जेक्टिव्ह मूड असतं. आणि सब्जेक्टिव्ह मूडमध्ये ज्या वेळेला एखादं वाक्य एक्सप्रेस केलं जातं त्यावेळेला लक्षात घ्यायचं आहे की आपण सब्जेक्ट प्लस एक तो वेअर हे स्ट्रक्चर असतं किंवा मग सब्जेक्ट प्लस विश्ड, सब्जेक्ट प्लस विश किंवा विश्ड हे असं स्ट्रक्चर दिलेलं असतं, एवढं लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बिलॉंगिंगनेस आपलं हे जर पोझिशन असेल तर आय विश, आय हॅड वगैरे वगैरे अशा प्रकारचे त्याच्यानंतरचे स्ट्रक्चर असू शकतात. आणि हे स्ट्रक्चर इथं दिसते आय विश्ड, आणि म्हणून हे स्ट्रक्चर कशाचं आहे? सब्जेक्टिव्ह मूडचं आहे, अनरियल पास्टचं आहे, हे आपल्या लक्षात येते. आणि हे कुठं दिलेलं आहे तर बघा आता इथं काय केलेलं आहे. इथं ऑप्शन ए आहे पण तो इथं आहे का? नाही, तो 4 मध्ये दिलेला आहे, म्हणून याचा पर्याय ऑप्शन 4 आहे, एवढं लक्षात घ्यायचं आहे. आय होप यू अंडरस्टूड दिस. नाउ लेट अस मूव ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन इज एक्झॅक्टली, just a minute guys, the next question is exactly below it, आणि त्याला थोडंसं आपण समजून घेणार आहोत. यामध्ये हा जो प्रश्न दिलेला आहे आय सेल्डम गो टू द मूवीज, असं हे एक वाक्य दिलेलं आहे. या वाक्यामध्ये याला थोडंसं पहिल्यांदा पुसून घेतो मी, म्हणजे तुम्हाला समजायला थोडंसं सोपं जाईल. यामध्ये बघा आय सेल्डम गो टू द मूवीज ज्या वेळेला मी इथं म्हटलेलं आहे त्यावेळेला माझ्या लक्षात येतंय की सेल्डम दिलेला आहे, ऑलवेज दिलेला आहे, नेवर दिलेला आहे. आय सेल्डम गो टू द मूवी, ही ऑलवेज कम लेट टू क्लास, आय नेवर सिट इन द लास्ट रो. या सर्वांना अंडरलाईन केलेला आहे आणि यांनी प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न काय विचारलेला आहे? द वर्ड्स अंडरलाईन इन द सेंटेन्सेस 1, 2 and 3 अबव एक्झॅम्प्लिफाय. कशाचे एक्झाम्पल्स आहेत ते? ॲडवर्ब ऑफ टाइम आहेत का? ॲडवर्ब ऑफ ड्युरेशन, ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी, डिग्री दाखवत आहेत का? ड्युरेशन दाखवत आहेत, टाइम. तर इथं दिलेलं आहेत ते टाइमचे, पण इथं टाइम नाही दाखवत आहेत, हे फ्रिक्वेन्सी दाखवत आहेत. ॲक्च्युली काय दाखवत आहेत? हे फ्रिक्वेन्सी दाखवत आहेत की हाऊ मेनी टाइम्स कुठली ॲक्शन घडते म्हणून. म्हणून याचा आन्सर असणार आहे ऑप्शन सी. आणि दिलेलं कुठं आहे? पर्याय क्रमांक 1. आता हे सी आहे, दिलेलं कुठं आहे? ऑप्शन ए मध्ये. अँड म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बिफोर यू सिलेक्ट युअर आन्सर तुम्ही आन्सर ऑप्शन्स नीट बघणे गरजेचं असतं. नाउ लेट अस मूव ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 73. आता हा क्वेश्चन काय म्हणतो? क्वेश्चन नंबर 73. तर क्वेश्चन नंबर 73 म्हणतो दिस इज माय बुक, दिस बुक इज माय. जसेच्या तसे एक्झाम्पल्स आहेत आपल्या लेक्चर्समध्ये, जे मी शिकवतोय त्यामध्ये हे जसंच्या तसं दिलेलं आहे. आत्तापर्यंत जे आपण बघितलेलं आहे ना, मोस्ट ऑफ द इडियम्स, फ्रेजेस आणि हे तर रूल तर एकही आपल्या नोट्सच्या बाहेरचा नाही आहे. इथं बघा दिस इज माय बुक, दिस बुक इज माइन. बेसिकमध्ये ज्या वेळेला इंट्रोडक्शन केलं जातं आपलं पार्ट्स ऑफ स्पीचचं त्याच्यामध्ये शिकवलेलं आहे. शिकवलेलं काय आहे की एक लक्षात घ्या, माय आणि माइन हे दिलेलं आहे. ज्या वेळेला मी प्रोनाऊनचा टेबल तुम्हाला दिलेला आहे, या प्रोनाऊनच्या टेबलमध्ये पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह, पजेसिव्ह प्रोनाऊन ह्या 2 कॉन्सेप्ट व्यवस्थित समजावून सांगितलेल्या आहे. पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह नाऊनच्या आधी, पजेसिव्ह प्रोनाउन नाउनच्या नंतर येते. आणि हे असेच उदाहरणं दिलेले आहेत, सेम एकही शब्द इकडे तिकडे झालेला नाही. मग हे पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह, हे पजेसिव्ह प्रोनाउन. पहिले पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे, इथं दिले आहे का? नाही. इथं पजेसिव्ह प्रोनाउन दिलेला आहे. पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि पजेसिव्ह प्रोनाउन पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे. म्हणून पर्याय 3 दॅट इज ऑप्शन सी, जे 2 मध्ये दिलेलं आहे. ऑप्शन 2 आपलं काय असणार आहे? आन्सर असणार आहे. आय होप यू अंडरस्टूड. पर्सनल प्रोनाउन, पजेसिव्ह प्रोनाउन वगैरे असं आन्सर असणार नाही. नाउ लेट अस मूव ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन अँड दॅट इज क्वेश्चन नंबर 74. इथं काय म्हटलेलं आहे? इथं म्हटलेलं आहे स्पॉट द पार्ट इन विच देर इज एरर इन द फॉलोइंग सेंटेन्स. दिलेल्या वाक्यात एरर कुठं आहे ते आपल्याला शोधायचं आहे. आणि इथं द कॉस्ट ऑफ ऑल नेसेसरीज हॅव गॉन अप असं यांनी म्हटलेलं आहे. मग आता द कॉस्ट ऑफ ऑल नेसेसरीज इथं कशाबद्दल बोलतोय? कॉस्ट. वरती काय गेलेलं आहे? कॉस्ट गेलेला आहे. मग कॉस्ट हे नाऊन कसं आहे तर हे सिंग्युलर आहे, त्याच्यासोबत वर्ब कसा पाहिजे? सिंग्युलर. पण हा कसा दिलेला आहे? प्लुरल. त्यामुळे हे चुकलेलं आहे. कोण्या पार्टमध्ये? सी मध्ये. कुठं दिलेलं आहे?
ऑप्शन 4 मध्ये, आणि म्हणून ऑप्शन 4 जे आहे हे याचं आन्सर आहे. आय होप तुम्हाला 74 पर्यंत सर्वच गोष्टी कळलेल्या आहेत. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, चूज द करेक्ट मीनिंग फॉर द इडियम ओके टू कूल वन्स हील. ओके गाइज, आफ्टर सीइंग द पेपर आय कुडंट कूल माय हील्स. आणि मी लगेच याला लेक्चरला काय करायला लागलं, रेकॉर्ड करायला लागलो आणि लेक्चर अपलोड केलं. म्हणजेच काय, मी प्रतीक्षा नाही करू शकलो. आता टू कूल वन्स हिल्स म्हणजे काय, टू वेट. काय होते त्याचा अर्थ, टू वेट, वाट पाहणे, प्रतीक्षा करणे. मग इथं ज्या वेळेला आपण ऑप्शन बघतो, टू क्लोज द चॅप्टर, टू वॉक ऑन द हिल्स, रिमेन इन कम्फर्टेबल पोझिशन, नो, वेट ऑर बी केप्ट वेटिंग, हा त्याचा काय अर्थ होणार आहे, अर्थ होणार आहे. म्हणून पर्याय 4 जे आहे हे याचं आन्सर असणार आहे. आय होप यू अंडरस्टूड दिस. नाउ लेट अस मूव ऑन टू द क्वेश्चन नंबर 76. Question number 76 says, the correct passive voice of the sentence, people have seen wolves in the streets. मग आता people have seen wolves in the street काय होणार आहे, people इथला सब्जेक्ट आहे, wolf इथला ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. मग wolfच्या ठिकाणी people आणि peopleच्या ठिकाणी wolves, wolves इथं सर्वच ठिकाणी आहे. आता wolves जे आहे हे प्लुरल आहे, people प्लुरल आहे, तर हॅव जसाच्या तसा राहील, तो फक्त इथं दिलेला आहे, बाकी कुठेच दिलेला नाही. दॅट्स इट. ऑप्शन 3 तुमचा आन्सर असणार आहे. संपलं इथं. पीपलच्या ठिकाणी वुल्फ, वुल्फच्या ठिकाणी पीपल, दोन्हीही प्लुरल आहेत. हॅव जसाच्या तसा राहील, हॅव इथं दिलेला आहे. आणि जर हॅव आणि कुठं असतं तर आपण पुढचं स्ट्रक्चर पाहिलं असतं. पुढचं स्ट्रक्चर पाहण्याची गरजच नाही, कारण कुठंच हॅव दिलेला नाही. अँड देअरफॉर आपण जे आन्सर सिलेक्ट केलेला आहे ते ऑप्शन 3. नेक्स्ट क्वेश्चन इज, आयडेंटिफाय द कंपाऊंड सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्सेस. The children is sleeping, he was tired, so he went to bed early, although it was cold, she went for walk. The poetry collection was interesting. आपल्याला कंपाऊंड सेंटेन्स विचारलेला आहे. कंपाऊंड सेंटेन्स ज्या वेळेला म्हणतात त्यावेळेला तुम्हाला माहित असलं पाहिजे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन ज्या वाक्यात असतात ते वाक्य असतं तुमचं कंपाऊंड सेंटेन्स, आणि कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन हे इथं दिलेलं आहे. इथं ऑल्दो आहे हे सबऑर्डिनेट कंजंक्शन आहे. कोणतं कंजंक्शन आहे, हे सबऑर्डिनेट कंजंक्शन आहे. आणि सबऑर्डिनेट कंजंक्शन ज्या वाक्यात असते ते वाक्य असते तुमचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स. मग हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आपल्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स बद्दल विचारलेलं नाही, त्यामुळे उरलं काय आपल्याकडे, हे तर असणारच नाही. कलेक्शन हे सिंपल सेंटेन्स आहे, त्यामुळे बी ऑप्शन नंबर 2, नॉट बी, ऑप्शन 2 काय असणार आहे आपलं आन्सर असणार आहे. नाउ लेट अस मूव ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन इज, the next question is question number 78. आपण 77 क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत आणि आता क्वेश्चन नंबर 78 आणि 9 सॉल्व करणार आहे. इन द सेंटेन्स द युबिक्विटस म्हटलं याचा अर्थ काय होते, तर याचा अर्थ होते ऑमनीप्रेझेंट. काय होते याचा अर्थ, ऑमनीप्रेझेंट. एक लक्षात घ्या, युबिक्विटसचा अर्थ होते ऑमनीप्रेझेंट. आणि या ऑमनीप्रेझेंट वरती एमपीएससीने याच्या आधी बरेचदा प्रश्न विचारलेला आहे. ऑमनीप्रेझेंट तुम्हाला माहित असेल म्हणजे काय, द वन हू इज प्रेझेंट एव्हरीवेअर. मग ते दिलेलं कुठे आहे, बीइंग प्रेझेंट एव्हरीवेअर, तर ऑप्शन 3 मध्ये. म्हणून ऑप्शन 3 पर्याय 3 आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. एवढं लक्षात घ्यायचं आहे. याच्यावरती बरेचशा याच्या आधी काय विचारलेले आहेत, आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. नाउ लेट अस मूव ऑन टू द नेक्स्ट वन. द नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 79. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज एन एक्झाम्पल ऑफ पॉलिझमी. आता पॉलिझमी म्हणजे काय, की एकाच शब्दाचे ज्या वेळेला अनेक अर्थ होतात, एका शब्दाचे, एका कॉन्सेप्टनं एकाच शब्दाचे ज्या वेळेला अनेक अर्थ होतात त्यावेळेला त्या शब्दाला म्हटलं जाते पॉलिझमी. मग अ बिग अँड स्मॉल नाही, एका शब्दाचे अनेक अर्थ नाही. डॉग अँड कॅट, हॅपी अँड सॅड वगैरे नाही. बँक काय म्हणून, फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स म्हणून, आणि रिव्हर बँक्स म्हणून. ॲक्च्युली हे चुकलेलं आहे यांचं. हे रिव्हर बँक आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूट म्हणून जर तुम्ही बँक घेत असाल तर हे ॲक्च्युली होमोनोम असायला पाहिजे. काय असायला पाहिजे, हे होमोनोम असायला पाहिजे. याला अशा शब्दाला आपण होमोनोम म्हणतो, एवढं लक्षात घ्यायचं आहे. हे होमोनोम आहे. पण यांनी आता पॉलिझमी म्हणून विचारलेला आणि याच्यापेक्षा दुसरा शब्द इथं कुठंच नाही की ज्याचे एकापेक्षा अनेक अर्थ होऊ शकतात, आणि तो इथंच दिलेला आहे. म्हणून आपल्याला हे सिलेक्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे आता तुम्ही म्हणाल मग आपण कसं ओळखायचं होमोनोम म्हणजे काय, तर आता आपण समजा जर म्हटलं असतं फायनान्शियल इन्स्टिट्यूट
इन्स्टिट्यूशन वेअर मनी आर स्टोअर्ड, मी म्हटलं असतं ब्लड बँक, तर हे आलं असतं. किंवा कारण काय असतं ना की अ ग्रुप ऑफ सिमिलर थिंग जो असतं, सिमिलर थिंग म्हणून ज्या वेळेला बँकचा वापर केला जातो तर त्यावेळेला मात्र हे बरोबर आलं असतं. परंतु फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आणि रिव्हर बँक म्हणून आलं तर मात्र हे होमोनोम असेल, एवढं लक्षात घ्यायचं आहे. आय होप यू अंडरस्टूड दिस. नाव लेटेस्ट मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वन. तर आपल्याला ऑप्शन बी कुठे दिलेला आहे? ऑप्शन बी दिलेला आहे पर्याय 1 मध्ये, म्हणून पर्याय 1 ऑप्शन 1 जे आहे हे आपला आन्सर असणार आहे. ठीक आहे, बी म्हणजे आपण ऑप्शन 2 सिलेक्ट नाही केलेला आहे, ऑप्शन 1 सिलेक्ट केलेला आहे. नाव लेटेस्ट मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. The next question is, which is the noun forming suffix of the word disinfect? Disinfect हे verb आहे आणि disinfectant ANT लावून त्याचं नाउन केलं जाते. ठीक आहे, आणि ते कुठे दिलेलं आहे? पर्याय डी मध्ये दिलेला आहे, ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे. मग हा डी कुठे दिलेला आहे? ऑप्शन 2 मध्ये दिलेला आहे. म्हणून याचं पर्याय 2 जे आहे हे आन्सर असणार आहे. डिसइन्फेक्टमेंट, डिसइन्फेक्टनेस, डिसइन्फेक्टिव्ह वगैरे होणार नाही. नेक्स्ट वन. द डिसिजन हॅज बॅफल्ड द कास्ट अँड क्रीव ऑफ द फिल्म. बॅफल्डचा अर्थ होते टू कन्फ्यूज. काय होते याचा अर्थ? टू कन्फ्यूज, टू बिविल्डर. काय होते याचा अर्थ? टू बिविल्डर. ठीक आहे, मग टू कन्फ्यूज होतो टू स्टन. स्टन हा सुद्धा एक आश्चर्यचकित होणे म्हणून हा एक त्याचा अर्थ केला जाऊ शकतो. मग बॅफलचा आपल्याला विचारलं केला काय आहे, तर यांनी विचारलेला आहे बॅफलचा आम्हाला एकदम राईट अपोजिट शब्द सांगा. मग आता कन्फ्यूज तर सिनोनिम झालेला आहे, स्टन हा सिनोनिम झालेला आहे, इनलाइटन तर होणार नाही. मग काय आहे? क्लिअर्ड. मग कन्फ्युज्ड आणि क्लिअर्ड ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणून याचं जे आन्सर असायला पाहिजे आहे ते आहे पर्याय 3. आणि म्हणून पर्याय 3 आपण इथं आन्सर म्हणून काय केलेलं आहे? सिलेक्ट केलेला आहे. नाउ लेटेस्ट मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. नाउ बिफोर वी मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन, लेट मी क्लिअर वॉट एव्हर आय हॅव रिटन हिअर ऑन द बोर्ड. The next question is, choose the correct WH question. WH questions आहे. फार असा अवघड पेपर नव्हता, सोपा पेपर होता हा. There was a mobile on the table, so I picked it up and said, mobile is this. तर काय होणार आहे? तिथं टेबलवर मोबाईल आणि आपण कोणाला तर कोणाचा मोबाईल आहे रे? मग ज्या वेळेला कोणाचा आपण हे पर्याय इथं घेणार आहे, तर इथं जे आहे आपण काय म्हणा, कोणाचा मोबाईल आहे? सो आय पिक्ड इट अप अँड सेड हुज मोबाईल इज दिस. तर मग याचं जे आन्सर असणार आहे ते काय असणार आहे? हुज मोबाईल इज दिस हे असणार आहे. म्हणून याचं पर्याय 1 हे आन्सर आहे. हुम येणार आहे का? नाही. का? हुम हे ऑब्जेक्ट सारखं काम करते, ऍक्शन कोणावर घडत नाही आहे. हु हा सब्जेक्ट सारखं काम करते, त्यामुळे हे येत नाही आहे. कोणाचा आहे? पोझिशन विचारतोय, पोझिशनसाठी हु आणि हुमचा उपयोग केला जात नाही. वेन हे टाइम दर्शवतो, त्यामुळे वेन, हुम, हु हे जे तिन्ही आहेत, हुम, हु आणि वेन, यापैकी एकही येणार नाही. पोझिशनची गोष्ट आहे, म्हणून पर्याय 1 जे आहे हे आपला आन्सर असणार आहे. Now let us move to the question number 83. Identify the cohesive device used in the following sentence. He has been in office for only a few months. He has however achieved more than any of his predecessors. म्हणजे काही महिनेच झाले तो ऑफिसमध्ये आलेला आहे, परंतु तेवढा कालावधीत त्याच्या आधी कोणा जेवढं काही केलं नसेल तेवढं याने केलेलं आहे, हा त्याचा अर्थ होतो. आणि मग इथं हावेवर काय दाखवतं? तर हावेवर हे कॉन्ट्रास्ट दाखवतं. म्हणजे जिथं ए असेल ते आपलं आन्सर असेल. काय दाखवतं? हे ए असेल तिथं ते आपला आन्सर इथं आहे का नाही, इथं आहे का नाही, इथं आहे का नाही. कुठं दिलेलं आहे? ऑप्शन 3 मध्ये. म्हणून ऑप्शन 3 आपला आन्सर आहे. ट्रान्झिशन म्हणजे काय? तो वेळ, जो वेळ तो तिथं घालवत आहे, जो वेळ आहे दिलेला आहे यापासून तर यापर्यंतचा तो वेळ जो आहे, टाइम फ्रेम जे आहे, त्याला ट्रान्झिशन आपण म्हणू शकतो. आणि म्हणून पर्याय 3 जे आहे याचं काय असणार आहे? आन्सर असणार आहे. एवढं लक्षात घ्यायचं आहे. नाउ वी आर मूव्हिंग ऑन टू द क्वेश्चन नंबर 84. वी आर मूव्हिंग ऑन to the question number 84 and let us see what can be the answer of this question. Identify the indirect narration of the following sentence. एक वाक्य दिलेलं आहे, त्याचं इनडायरेक्ट नॅरेशन आपल्याला विचारलेलं आहे. याच्यामध्ये
त्यांनी म्हटलेलं आहे वेअर डू यू वॉन्ट टू गो नाऊ हे सेड टू मी, आणि हे वाक्य जे आहे हे आपल्याला इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे हे लक्षात येतं. आणि लक्षात घ्या इंटरोगेटिव्ह सेंटेन्स वाक्यात जर म्हणजे तुम्हाला डायरेक्ट नॅरेशनमध्ये दिलं असेल आणि ते इंटरोगेटिव्ह सेंटेन्स WH क्वेश्चन असेल तर तुम्हाला दुसरं कंजंक्शन वापरायची गरज नसते, कारण तो WH वर्डच तिथं कंजंक्शनचं काम करतो. आणि मग हा वेअर जो आहे हा जसाच्या तसा आपल्याला लागणार आहे. दिलेला आहे का इथं? नाही. दिलेला आहे का इथं? हो. दिलेला आहे का इथं? नाही. मग दिलेला आहे का इथं? हो. मग दोनच ठिकाणी दिलेला आहे, बी आणि डी च्या ठिकाणी. मग आपल्याला पर्याय 2 दिलेले आहेत, असं नाही आहे की पर्याय 1 कुठं दिलेला आहे. बी आणि डी हा पर्याय कुठं दिलेला आहे? ऑप्शन 2 मध्ये. आणि म्हणून ऑप्शन 2 जे आहे, ऑप्शन 2 जे आहे हे आपलं आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 85. चेंज द फॉलोइंग इन टू द सुपरलेटिव्ह डिग्री. दिलेलं वाक्य सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आहे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर इथं बेटर आहे तर बेटरचं बेस्ट होईल, दुसरं काहीच होऊ शकत नाही. बेटरचं बेस्ट कुठं झालेलं आहे? तर हे इथं झालेलं आहे पर्याय सी मध्ये. इथं झालेलं आहे का? नाही. इथं गुड आहे, इथं बेटरच राहिलेलं आहे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन एनी क्युअर हे सुद्धा येणार नाही. ऑप्शन सीच दिलेला आहे आणि ऑप्शन सी पर्याय 3 मध्ये आहे, म्हणून पर्याय 3 आपल्या या क्वेश्चनचं आन्सर असणार आहे, एवढं लक्षात घ्यायचं आहे. नाव लेटेस्ट मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 86. आता या क्वेश्चन नंबर 86 मध्ये विच सफिक्स टू द वर्ड डेव्हलप विल मेक द सेंटेन्स मिनिंगफुल. आता एक लक्षात घ्या, डेव्हलप म्हटलं की द डेव्हलप म्हणजे ही इथं आर्टिकल दिलेलं आहे आणि आर्टिकल कोणाच्या आधी वापरलं जातं? तर नाऊनच्या आधी. मग याचं नाऊन करायचं असेल तर याला डेव्हलपला MENT लागा, याचं नाऊन होईल. द डेव्हलपमेंट ऑफ द न्यू टेक्नॉलॉजी. मग हे कुठं दिलेलं आहे? ऑप्शन सी. कुठं आहे ऑप्शन सी? पर्याय 2 मध्ये. म्हणून पर्याय 2 याचं काय असणार आहे? आन्सर असणार आहे. नाव लेटेस्ट मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन इज, मी याला आधी लेट मी क्लिअर इट. नाव लेटेस्ट मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. The next question is question number 87. It says, which of the following words are opposite in meaning to reluctant? Reluctant च्या opposite असणारे word कोणते आहेत हे त्यांनी विचारलेला आहे. Now in this question आपल्याला विचारलेलं आहे which of the following words are opposite in the meaning reluctant. आता reluctant चा अर्थ काय होते? reluctant चा अर्थ होते unwilling. reluctant काय दाखवतोय? unwillingness. अनविलिंगनेस दाखवतो. आता अनविलिंगनेस दाखवतो म्हटल्याच्या नंतर ॲव्हर्स म्हणजे काय? तर अनविलिंगनेस. ॲव्हर्स म्हणजे रिलिक्टंट. मग तिथंच काय येतो? हेजिटंट. मग ए आणि बी जिथं असतील ते आपले उत्तर असणार आहेत का? नाही. मग ते इथं ए आहे, इथं बी आहे, इथं ए आहे, उरलं काय? सी आणि डी, म्हणून हे उत्तर आहेत. इन्थुजियास्टिक आणि कीन. इन्थुजियास्टिक मीन्स व्हॉट? हु इज इगर टू डू समथिंग. आणि किन म्हणजे काय? तर किन म्हणजे सुद्धा तोच त्याचा अर्थ होतो, हु इज इगर टू डू समथिंग. मग म्हणून हे दोन्ही काय पर्याय असतील? आपले आन्सर असतील. रिलक्टंटचे अपोजिट वर्ड्स असतील, एवढं लक्षात घ्यायचं आहे. नाव लेटेस्ट मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वन. कंप्लीट द सेंटेन्स बाय चूजिंग द करेक्ट ऑप्शन गिवन बिलो. द सेंटेन्स इथं दिलेला अवर स्कूल रायव्हल्स इझिली, इथं ब्लँक आहे. आता इथं दिलेला आहे बीट. बीट म्हणजे टू डिफीट. BEEBEAT. या बीटचा अर्थ होते अ लिटिल और स्मॉल. या बीटचा अर्थ काय होते? तर तुम्हाला माहिती आहे ते आपण जे खातो ना ते बीटरूट, अ रेड रूट. ठीक आहे. तर ते रूट जे असते ना त्याला बीट म्हणतात. आणि या बीटचा अर्थ काय होते? रिस्क अगेन्स्ट समथिंग. ज्याला आपण काय म्हणतो रे? बेटिंग, शर्त, ज्याला आपण म्हणतो ना गॅम्बल करणे. तर याचा विरुद्ध शब्द काय असू शकतो? तर गॅम्बल सुद्धा असू शकतो. याचा अर्थ गॅम्बल हा सुद्धा याचा काय होऊ शकतो? विरुद्ध, म्हणजे त्याचा सिनोनिम होऊ शकतो. आर वी टॉकिंग अबाउट गॅम्बल ओव्हर हिअर? नो. मग इथं आपण बोलतोय कशाबद्दल? तर शाळेबद्दल बोलतोय. इथं रायव्हल्स आहे म्हणजे दुसरी शाळा आहे, म्हणजे त्याला आपण हरवलं असेल. मग हरवणे हा अर्थ कुठं दिलेला आहे? ऑप्शन ए मध्ये. ऑप्शन ए कुठं आहे? पर्याय 3 मध्ये. आणि म्हणून पर्याय 3 आपलं काय आहे? आन्सर आहे, एवढं लक्षात घ्यायचं आहे. आय होप यू अंडरस्टूड दिस. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन इज, the next question is, identify the correctly spelled word underlined in the following sentence. Her constant criticism, तिचं जे constant criticism began to alienate her friends and family.
मग एलिएनेट म्हणजे काय? एखाद्या गोष्टीपासून दूर नेणे, याचा अर्थ काय होते? एलिएनेटचा अर्थ होते एखाद्या गोष्टीपासून दूर नेणे किंवा मग जाणे, हा त्याचा अर्थ होतो. आणि त्या एलिएनेटचं स्पेलिंग बरोबर आहे, ALIENATE, परंतु इथं दिलेलं आहे डबल एल, हे चुकलेले आहेत. हे सर्वच स्पेलिंग इथं डबल एन दिलेलं आहे, हे तिन्ही ठिकाणी स्पेलिंग चुकलेलं आहे. फक्त ए मध्ये बरोबर आहे आणि ते कुठं दिलेलं आहे? ऑप्शन 1 मध्ये. आणि म्हणून ऑप्शन 1 जे आहे याचं काय असणार आहे? आन्सर असणार आहे. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन, आणि तो दिलेला आहे क्वेश्चन नंबर 90. कुठला क्वेश्चन आहे? क्वेश्चन नंबर 90. आता हा क्वेश्चन नंबर 90 काय म्हणते तो एकदा बघून घ्या. तर क्वेश्चन नंबर 90 असं म्हणते, select the closest synonym of adulate in the sentence. आता adulate म्हणजे काय होते? तर adulate means to flatter. adulate म्हणजे काय? to flatter. adulate means to flatter. to flatter means to praise, to appreciate, विदाउट एनी रिझन, मोर दॅन रिक्वायर्ड. गरजेपेक्षा ज्या वेळेला जास्त तुम्ही प्रेस करता किंवा ॲप्रिशिएट करतात त्याला फ्लॅटर किंवा ॲड्युलेट म्हणतात. ठीक आहे. मी जरी तिथं टू प्रेज आणि टू ॲप्रिशिएट दिलं असेल तरी त्याचा अर्थ होतो गरजेपेक्षा जास्त किंवा गरज नसताना ज्या वेळेला गोष्टी केल्या जातात त्यावेळेला ॲड्युलेट किंवा त्याला फ्लॅटर म्हटलं जातं. म्हणजेच चने के झाड पे चढाना, हा सुद्धा त्याचा काय होतो? एक अर्थ होतो ॲड्युलेटचा. मग इथं काय म्हटलेलं आहे? क्लोजेस्ट सिनोनिम, याचा एकदम जवळचा आपल्याला पाहायचा आहे. याचा जवळचा शब्द काय आहे? मग यांनी म्हटलेलं आहे डिस्पाइट हिज पियर्स. आता पियर्स म्हणजे काय? त्याच्या वयाचीच माणसे किंवा व्यक्ती आपण ज्याला म्हणू. ठीक आहे. त्याच्याच वयाची माणसे किंवा व्यक्ती, माणसे म्हणा माणसं म्हणा, ठीक आहे, व्यक्ती त्याच्या वयाची त्याच्याच तोलामोलाची ज्या व्यक्ती आहेत त्यांना आपण पियर्स म्हणतो. काय म्हणतो? पियर्स. हा शब्द जो आहे तो बरेचदा कधी बँकिंगमध्ये विचारलेला आहे, बरेचदा SBI क्लर्कमध्ये याला विचारलेला आहे, PO मध्ये विचारलेला आहे. आणि हा शब्द बघा कुठं आलेला आहे? MPSC मध्ये. कंटेक्स्ट वेगळा आहे. डिस्डेन म्हणजे काय होते? डिस्डेन म्हणजे तिरस्कार करणे एखाद्या गोष्टीचा. काय होते? तिरस्कार. सो डिस्पाइट हिज पियर्स डिस्डेन, या पियर्सला अपोस्ट्रोफी आहे. म्हणजे डिस्पाइट हिज, त्याचे जे मित्र आहेत, त्याच्या वयाचे जो लोक आहेत, त्याच्या तोलामोलाचे जे लोक आहेत, डिस्पाइट हिज पियर्स डिस्डेन, ते या गोष्टीचा तिरस्कार करताय. कोणत्या? त्याचा तो जो ॲड्युलेट करते टू इन्फ्लुएन्शियल फिगर्स सिकिंग देअर फेवर. ही कंटिन्यूड, जरी त्याच्या आजूबाजूच्या लोकाला या गोष्टीचा राग येत असेल तरी ही कंटिन्यूड टू ॲड्युलेट, फ्लॅटर, इन्फ्लुएन्शियल फिगर सिकिंग देअर फेवर. मग फ्लॅटर हा शब्द आहे, त्यामुळे ऑप्शन ए जे आहे आन्सर असणार आहे. डिराइड, निग्लेक्ट, अपोज हे कुठलेच शब्द याचं आन्सर असणार नाहीत, एवढं लक्षात घ्यायचं आहे. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय द कॉम्प्लेक्स सेंटेन्स और सेंटेन्सेस फ्रॉम द फॉलोइंग. ठीक आहे. आता शेवटचे 10 प्रश्न राहिलेले आहेत. आपण बराबर हे 10 प्रश्न घेणार आहे. यामध्ये जो प्रश्न दिलेला आहे पहिला, तिकडे बघावं लागतं कारण माईक कधी बंद पडेल एखाद्या वेळेस सांगता येत नाही. आय डोंट नो कधी होते, का होते मला माहिती नाही. आयडेंटिफाय द कॉम्प्लेक्स सेंटेन्स और सेंटेन्सेस फ्रॉम द फॉलोइंग. द नाईट इज डार्क अँड आय एम फार फ्रॉम होम. ॲज लॉंग ॲज आय एम इन द कंपनी ऑफ माय आय फील व्हेरी. आता यांनी विचारलेलं आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. काय विचारलेलं आहे यांनी? कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे काय? ज्यामध्ये तुम्हाला सबऑर्डिनेट कंजंक्शन दिसेल. कुठलं कंजंक्शन? सबऑर्डिनेट कंजंक्शन दिसेल ते वाक्य तुमचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स असणार आहे. बरं, याच्यामध्ये दिसतंय का अँड कोणता आहे? तर हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. कोणतं आहे हे? कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. मग आता हे कोऑर्डिनेट कंजंक्शन किंवा कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन असेल तर हे आपलं उत्तर असणार नाही, कारण कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आपल्याला कंपाऊंड सेंटेन्स दाखवतं. कुठलं सेंटेन्स दाखवतंय? कंपाऊंड सेंटेन्स दाखवतंय. आणि मला सांगा आपण कंपाऊंड सेंटेन्स बद्दल बोलतोय का नाही? त्यामुळे हे सेंटेन्स आपलं आन्सर असणार नाही. ए गेलंय म्हणजे जिथं ए असणार आहे ते आपलं उत्तर असणार नाही. ए जिथं आहे इथं ए आहे. मग तिथं दिलेलं ॲज लॉंग ॲज आय एम इन द कंपनी ऑफ माय आय फील व्हेरी हॅपी. बट आता इथं 2 आहेत, एक इथं व्हेन आहे, इथं एक बट आहे. बट हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे आणि व्हेन हे सबऑर्डिनेट कंजंक्शन आहे. म्हणजे हे सेंटेन्स कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. कुठलं सेंटेन्स आहे हे?
कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे आणि आपण कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स आपल्याला विचारलेलं नाही, फक्त कॉम्प्लेक्स सेंटेन्स विचारलंय. त्यामुळे बी आपला आन्सर असणार नाही, म्हणून जिथं बी हा पर्याय दिलेला असेल तो आपलं उत्तराच्या शर्यतीतून बाद होईल. आता उरले सी डी किंवा डी. मग दुसरं वाक्य आहे अ बर्ड इन द हँड, याच्यात कंजंक्शनच दिलेलं नाही, त्यामुळे सी आपलं उत्तर असू शकत नाही. उरतंय डी, ते बिलकुल आपलं उत्तर असेल. आय बिलीव्ह दॅट, दॅट हे सबऑर्डिनेट कंजंक्शन आहे. दुसरं कंजंक्शन इथं दिलेलं नाही आहे. दिलेलं आहे तर कुठं आहे इथं, तर इथं दिलेलं आहे होम, तर हे सुद्धा सबऑर्डिनेट कंजंक्शन आहे आणि म्हणून पर्याय डी जे आहे हे याचा आन्सर आहे. एवढं लक्षात घ्यायचं आहे. नाउ लेटेस्ट मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. त्याच्या आधी लेट मी क्लिअर इट आउट. हे समजणे फार गरजेचं आहे. हे समजणे फार गरजेचं आहे. पेपरचा ॲनालिसिस त्याच्यासाठीच फार महत्त्वाचा असतो. नाउ लेटेस्ट मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 92. द बॉय हू स्टोल द वॉच वॉज कॉट. आता हा एक चॅलेंजिंग क्वेश्चन आहे. का आहे हे सुद्धा मी बोलणार आहे. द क्लॉज अंडरलाइंड इन द सेंटेन्स अबव इज अ और एन क्लॉज. आता हा कोणता क्लॉज आहे ते ओळखा. आता हा जो क्लॉज आहे हा क्लॉज सुरू होतोय हू ने. हू काय आहे तर हू आहे रिलेटिव्ह प्रोनाउन. कोणतं प्रोनाउन आहे हे, रिलेटिव्ह प्रोनाउन आहे, लक्षात घ्यायचं आहे. आणि रिलेटिव्ह प्रोनाउनने सुरू होणारा क्लॉज जर त्याच्या आधी आलेल्या नाउन किंवा प्रोनाउन विषयी माहिती देत असेल तर त्या क्लॉजला आपण रिलेटिव्ह क्लॉज म्हणतो किंवा ॲडजेक्टिव्ह क्लॉज, दोन्ही क्लॉज म्हटलं तर चालेल. कारण की प्रत्येक रिलेटिव्ह क्लॉज म्हणजे, याला मी थोडंसं लिहून देतो, हे महत्त्वाचं आहे, सर्वांनी नोट डाऊन करा, कारण याच्यावरून आता बरेचसे चॅलेंजेस होतील. यांनी एकतर हा क्वेश्चन कॅन्सल करायला पाहिजे. ठीक आहे. आता हा जो आहे हेच म्हटले मी, हा रिलेटिव्ह क्लॉज असायला पाहिजे. आता आपला ग्रॅमर काय म्हणते, ग्रॅमर हे म्हणते की प्रत्येक रिलेटिव्ह क्लॉज किंवा ऑल द रिलेटिव्ह क्लॉजेस आर adjective clauses. All the relative clauses are adjective clauses. सर्वच्या सर्व रिलेटिव्ह क्लॉजेस हे ॲडजेक्टिव्ह क्लॉजेस असतात. मग आता माझा प्रश्न आहे, मी याला थोडंसं याच्यावर लिहून देतो कारण हा चॅलेंजिंग क्वेश्चन आहे, तर मी याला एक पेज इथं ॲड करतोय. all the relative clauses are the adjective clauses. आता याच्यावरून तुम्हाला समजलं असेल प्रत्येक रिलेटिव्ह क्लॉज हा कोणता क्लॉज असतो, ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतो. मग याचा अर्थ प्रत्येक ॲडजेक्टिव्ह क्लॉज हा रिलेटिव्ह क्लॉज असतो का, तर नाही. प्रत्येक ॲडजेक्टिव्ह क्लॉज हा रिलेटिव्ह क्लॉज असू शकत नाही. का असू शकत नाही, बिकॉज इट इज नॉट मॅन्डेटरी की तुम्ही रिलेटिव्ह प्रोनाउन प्रत्येक ठिकाणी वापरलंच पाहिजे. कधी काळी वापरणार नाहीत. ज्या वेळेला वापरलेलं नसेल त्यावेळेला तो फक्त ॲडजेक्टिव्ह क्लॉज असेल आणि ज्या वेळेला वापरलेलं असेल तो रिलेटिव्ह क्लॉजही असेल आणि ॲडजेक्टिव्ह क्लॉजही असेल. आणि यांनी काय केलेलं आहे इथं बघा, हा जो प्रश्न आहे यांनी उत्तरात ॲडजेक्टिव्ह क्लॉज सुद्धा दिलेला आहे आणि रिलेटिव्ह क्लॉज सुद्धा दिलेला आहे. मग आता सध्या ज्यांनी याचं उत्तर रिलेटिव्ह क्लॉज दिलेलं आहे, सर्वांसाठी बोलते मी आता, ज्यांनी याचं उत्तर रिलेटिव्ह आणि ॲडजेक्टिव्ह क्लॉज दिले आहे सध्या दोघंही ते सेफ झोनमध्ये आहेत. पण ज्यांनी ॲडव्हर्बियल क्लॉज किंवा नाउन क्लॉज दिलेला आहे ते चुकलेलं आहे. आता याचं कारण सांगतोय मी. इथं हा जो क्लॉज दिलेला आहे या क्लॉजला समजून घेऊया. बॉय काय आहे तर बॉय हे आपलं नाउन आहे. काय आहे, नाउन आहे. आता या नाउनबद्दल इन्फॉर्मेशन काय आहे, कोण आहे तो मुलगा, हु स्टोल द वॉच. आणि हे याच्या आधी एक्झाम्पल आलेलं आहे एमपीएससीला, हु स्टोल द वॉच. आता मला इयर माहित नाही पण हे आलेलं आहे, हु स्टोल द वॉच. कोणता मुलगा, हु स्टोल द वॉच. मग बॉय या नाउन बद्दल, हे जो बॉय आहे या बॉय या नाउन बद्दल ही काय झालेली आहे, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. आणि लक्षात घ्या, ज्या वेळेला नाउन किंवा प्रोनाउन बद्दल तुम्हाला एखादा संपूर्ण क्लॉज एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतो त्यावेळेला त्या क्लॉजला आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणतो. मग हा जो क्लॉज आहे हा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतोय बॉय या नाउन बद्दल, म्हणून हा झालेला आहे आपला ॲडजेक्टिव्ह क्लॉज. कोणता क्लॉज झालेला आहे, हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज झालेला आहे. लक्षात घ्या, हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे.
पण हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे, त्याचबरोबर हा तुमचा रिलेटिव्ह क्लॉज सुद्धा आहे, कारण याची सुरुवात कशाने झालेली आहे, रिलेटिव्ह प्रोनाउन झालेली आहे. म्हणून मी म्हटलेलं आहे की दोनपैकी हा क्वेश्चन ज्यांनी हे दोन आन्सर दिलेले आहेत त्या सर्वांचा बरोबर द्यायला पाहिजे, सर्वांचा बरोबर द्यायला पाहिजे, त्याला कॅन्सलच नाही करायला पाहिजे. कारण ज्याने रिलेटिव्ह दिलाय तोही बरोबर आहे आणि ॲडजेक्टिव्ह दिलाय त्याने तोही बरोबर आहे. परंतु ज्याने मात्र हे दिलेलं आहे ते मात्र चुकीचे आहेत. आता हा जर कॅन्सल झाला तर प्रॉब्लेम असा आहे की सर्व समान होऊन जातील, आणि जर बरोबर दिला तर मात्र त्यांनी बरोबर देताना हे दोनपैकी प्रत्येकाला मार्क द्यायला पाहिजे ज्याचा आन्सर आला त्याचा. आय होप हे तुम्हाला कळलंय मला काय सांगायचं आहे. नाव लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 93. हा क्वेश्चन नंबर 93 म्हणते रीड द फॉलोइंग सेंटेन्स विथ जम्बल्ड वर्ड्स आर रीड ऑल ओव्हर शेक्सपियर द वर्ड द प्लेज ऑफ. हे जम्बल्ड सेंटेन्सचा क्वेश्चन आहे. आणि तुम्ही जर माझे SBIचे जे मी याच्यावरती व्हिडिओज अपलोड केलेले आहेत हिंदी लँग्वेजमधून ते जरी बघितले असतात ना, याच्यातले बरेचशा क्वेश्चनसाठी तुम्हाला हेल्प झाली असती. हा तर तसाच आला असता. मग जम्बल्ड सेंटेन्स आहे, सेंटेन्स जम्बल्ड असलं की त्याला लिहिताना कसं लिहितात सेंटेन्सला, तर सेंटेन्सला लिहिण्याची एक टेक्निक आहे. ते टेक्निक आहे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड्स. मग याच्यात सब्जेक्ट बघा तुम्हाला उत्तर भेटून जाईल. कोणाबद्दल बोलतोय, वी आर टॉकिंग अबाउट शेक्सपियर. मग शेक्सपियर बद्दल बोलते आहे. मग आता हा शेक्सपियर आपला सब्जेक्ट आहे. बरं, कशाबद्दल बोलतोय, द प्लेज ऑफ शेक्सपियर. कशाबद्दल बोलतोय, द प्लेज ऑफ शेक्सपियर. दोन गोष्टीबद्दल बोलतोय एवढं लक्षात घ्यायचं आहे. मग माझ्या लक्षात आलंय ओके, इथं त्यांनी काय दिलेलं नाही, ABCD तर काही दिलेलं नाही, सरळ सरळ वाक्य आहे. द प्लेज ऑफ द वर्ल्ड येणार नाही, शेक्सपियरचे आहेत. ऑल ओव्हर द प्लेज ऑफ नाही येणार, द प्लेज ऑफ शेक्सपियर येणार आहे. द प्लेज ऑफ शेक्सपियर आर रीड ऑल ओव्हर द वर्ल्ड. द प्लेज ऑफ शेक्सपियर ऑल ओव्हर द वर्ल्ड आर रीड येणार नाही. द प्लेज ऑफ शेक्सपियर आर रीड ऑल ओव्हर द वर्ल्ड. म्हणजे पहिला सब्जेक्ट द प्लेज ऑफ शेक्सपियर, वी आर टॉकिंग अबाउट द प्लेज ऑफ शेक्सपियर. मग त्याच्यानंतर सब्जेक्ट आपला झाला द प्लेज ऑफ शेक्सपियर, त्याच्यानंतर वर्ब पाहिजे, आर आणि रेड हे वर्ब झालेला आहे. त्याच्यानंतर ऑल ओव्हर द वर्ल्ड तो अदर वर्डचा आपला पार्ट आहे. बिलकुल राईट आहे तो ऑप्शन सी मध्ये. अँड देअरफॉर 93चं जे आन्सर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन सी. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द क्वेश्चन नंबर 94. क्वेश्चन नंबर 94 मध्ये यू मे डू इट वेन यू प्लीज. आता हा एक प्रश्न आहे. इथं त्यांनी म्हटलेला आहे यू मे डू इट वेन यू प्लीज. इथं वापरलेला आहे वेन, आणि याने काय म्हटलेलं, द कॉम्प्लेक्स सेंटेन्स अबव इज कन्वर्टेड इनटू सिंपल सेंटेन्स बाय रिप्लेसिंग अंडरलाइन क्लॉज बाय फ्रेज इन द सेंटेन्स अबव ॲज फॉलोज. तर यांना आपल्याला काय करायचं आहे, याची फक्त फ्रेज करायची आणि हा क्लॉज आहे. आता याला इथं ज्या वेळेला ॲज यू प्लेज म्हणतो त्यावेळेला हा सुद्धा एक क्लॉज होतो, त्यामुळे हे आपला आन्सर असणार नाही. सी तसाच पर्याय आपला निघून जातो. यू मे डू इट विथ युअर प्लेजर, आनंदाने नाही. यू मे डू इट ॲज पर युअर प्लेजर हे सुद्धा येणार नाही. तर मला असं वाटतं याचं उत्तर असायला पाहिजे यू मे डू इट ॲट युअर प्लेजर. जेव्हा केव्हा वाटेल तेव्हा तुम्ही हे करू शकता, हा त्याचा अर्थ होतो. ॲज जर घेतला तर ॲज हे कंजंक्शन आहे, यू सब्जेक्ट होते आणि प्लीज आपला वर्ब होते, त्यामुळे हे चुकणार आहे एवढं लक्षात घ्यायचं आहे. यू मे डू इट ॲज यू प्लीज. ॲज हे काय आहे, कंजंक्शन आहे. यू काय होते, सब्जेक्ट, आणि प्लीज काय होते, अगेन वर्ब होते. म्हणजे क्लॉज जसाच्या तसाच राहिलेला आहे. आणि आपल्याला यानं काय म्हटलेलं आहे की हे वाक्य जे आहे हे आहे आपलं सबऑर्डिनेट कंजंक्शन. काय आहे हे आपलं सबऑर्डिनेट कंजंक्शन आहे. मग सबऑर्डिनेट कंजंक्शन आपल्याला कोणतं सेंटेन्स दाखवते, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आणि आपल्याला कोणतं सेंटेन्स पाहिजे, सिंपल सेंटेन्स. सिंपल सेंटेन्स म्हणजे कोणतं सेंटेन्स, ज्यामध्ये एकच वर्ब आहे. किती वर्ब, एकच मेन वर्ब आहे. आता याच्यामध्ये डू हा एक मेन वर्ब आहे, प्लीज हा एक वर्ब आहे. इथं जर आपण आलं तर हा डू एक वर्ब होते, प्लीज हा अगेन वर्ब होते. म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्सच राहते, सिंपल सेंटेन्स होत नाही. मग इथं यू मे डू इट ॲट युअर प्लेजर मला असं एकदम राईट वाटते. म्हणून पर्याय जो 1 आहे हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यू मे डू इट ॲज पर युअर प्लेजर. यू मे डू इट ॲट युअर प्लेजर, जेव्हा केव्हा वाटेल, जब कब. तो मला असं वाटते की ऑप्शन ए जे आहे हे जास्त राईट आहे. म्हणून पर्याय 1 जे आहे हे याचा आन्सर असणार आहे.
नाव लेटेस्ट मूव्ह ऑन टू द लास्ट स्लाइड असेल बहुतेक. हे शेवटचे 5 प्रश्न उरलेले आहेत. हे शेवटचे 5 प्रश्न मी पटापट घेणार आहे. सर्वांनी बघायचं आहे. मेन वुड लुक ऑड इफ दे हॅड 3 लेग्स. माणसाला जर 3 पाय असते तर लय बेकार दिसलं असतं राव. तर ही जी गोष्ट आहे हे अनफुलफिल्ड पास्ट आहे का? तर नाही. इम्पॉसिबल बोलतोय का आपण? काही नाही. आपण हायपोथेटिकल असते तर असं असतं तर. त्यामुळे ही हायपोथेटिकल कंडिशन आहे. पर्याय सी कुठं दिलेला आहे? ऑप्शन 2 मध्ये. म्हणून याचं आन्सर असणार आहे ऑप्शन 2. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वन. द पेशंट हॅज टर्न द कॉर्नर. पेशंट हॅज टर्न द कॉर्नर याचा अर्थ होते पेशंट हॅज पास द क्रिटिकल टाइम किंवा क्रिटिकल पॉईंट जो असतो ना त्याच्या त्या ट्रीटमेंटमधला तो. तर मग पास्ट अ क्रिटिकल पॉईंट कुठं दिलेला आहे? इथं दिलेला आहे. चेंज्ड हे येणारच नाही. हो का? याच्यात टाइमपास नाही करायचा. संपलं. नेक्स्ट वन. चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह वेअर वर्ड्स आर करेक्टली स्पेल्ड करेक्टली. कमिटमेंट बिलकुल बरोबर आहे. कमिटमेंट COMMITMENT कमिटमेंट हे चुकलेलं आहे. हे डबल टी आहे. इथं डबल टी आहे. त्यामुळे दुसरा आणि तिसरा गेला. चौथा COMMITMENT कमिटमेंट बरोबर आहे. एंटरप्रेन्युअर बरोबर आहे. इथं एंटरप्रेन्युअर EUR आहे शेवटी. EUR इथं सुद्धा आहे. इथं सुद्धा आहे. बरं गॅरंटी GUARANTEE बरोबर आहे. गॅरंटी इथं सुद्धा बरोबर आहे. इथं सुद्धा बरोबर आहे. परंतु सुपरवायझरला VISOR पाहिजे. इथं AR दिलेलं आहे म्हणून हे चुकलेलं आहे. आणि उरलंय काय मग आपल्याकडे? ऑप्शन A. आणि म्हणून पर्याय A जे आहे हे आपला आन्सर आहे. एवढं लक्षात घ्यायचं आहे. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वन. आयडेंटिफाय द लिंग्विस्टिक कॉन्सेप्ट फॉर द फॉलोइंग एक्झाम्पल. मग आता इथं या कॉन्सेप्ट बद्दल याच्या आधी आपण बोललेलो आहे. चला काय कॉन्सेप्ट आहे थोडीशी समजून घेऊया. क्वेश्चन नंबर 98. आयडेंटिफाय द लिंग्विस्टिक कॉन्सेप्ट फॉर द फॉलोइंग एक्झाम्पल. लीड, मेटर, लीड, डॉग्स, लीड. तर मग आता लीड हा जो शब्द आहे हा होमोनोम आहे. बाकी काहीच पाहायची गरज नाही. हा काय आहे? होमोनोम आहे. कारण या दोघांचा अर्थ कसा आहे? वेगवेगळा आहे. मी मगाशीच बोललेलो आहे कॉन्सेप्ट बद्दल. दोघांचा फक्त उच्चार सारखा आहे. दोघांचाही अर्थ वेगवेगळा आहे. कुठलीही अशी कॉन्सेप्ट नाही की ज्या एका कॉन्सेप्टवरून या दोघांचे नाव घेतलेले आहेत. त्यामुळे हा फक्त होमोनोम आहे. सिनोनम, प्लॉजमी, होमोग्राफ्स वगैरे असण्याचा प्रश्न नाही. आणि म्हणून पर्याय 1 जिथं ओनली A दिलेला आहे ते आपण ॲज अन आन्सर सिलेक्ट केलेला आहे. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द क्वेश्चन नंबर 99. चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द फ्रेज टू थ्राइव in the given example. The plants growing in deserts can thrive without water. To thrive without water that means to survive. आणि ते ऑप्शन B मध्ये दिलेला आहे. आणि म्हणून पर्याय B जो आहे तो आपला काय आहे? आन्सर आहे. एवढं लक्षात घ्यायचं आहे. नाउ वी आर मूव्हिंग ऑन टू द क्वेश्चन नंबर 100. दॅट मीन्स द लास्ट क्वेश्चन. तुम्हाला वाटत असेल खूप पटापट घेत आलेलो आहे, पटापट बोलत आलेलो आहे. गरजेचं आहे जेवढं मी फटाफट बोलून. कारण महत्त्वाचं आहे तुम्हाला तुमच्या आन्सर्स कळणं आणि त्याचं रिझन कळणं की बाबा हा क्वेश्चन आहे याचा आन्सर हे आहे तर हे का आहे. आणि शेवटचं आहे चूज द रॉंगली स्पेल्ड वर्ड. तर इथं विशियस ॲब्सोल्युटली करेक्ट, काहीच रॉंग नाही आहे. विशियस, कॉन्सायन्स सुद्धा बरोबर आहेत. अमाऊंट सुद्धा बरोबर आहे. हे पॅनिकी असं असतं रे बाबा हो. तर हे पॅनिकी चुकलेलं आहे. कोणतं चुकलेलं आहे? हे पॅनिक. तर पॅनिकी चुकलेलं आहे. इथं जो शब्द चुकलेला आहे तो पर्याय क्रमांक 3 चा आहे. ज्यामध्ये इथं के मिसिंग आहे. काय मिसिंग आहे ज्यामध्ये? हे असं असायला पाहिजे होतं. हा एक वर्ड आहे पॅनिकी. लगेच लक्षात नसेल आला. असा पॅनिसी असा वर्डच अस्तित्वात नाही. एवढं लक्षात घ्यायचं आहे. म्हणून पर्याय 3 जे आहे हे तुमचा आन्सर आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे जे नवीन चॅनल चालू केलेलं आहे द ग्रामर गुरुकुल, खूप छान चॅनल असेल हे. याच्यावरती बरेचसे व्हिडिओज येणार आहेत. त्यामुळे आजच याला सबस्क्राईब करून ठेवा. यावरती तलाठी किंवा हे डायरेक्ट रिक्रुटमेंट सरळ सेवेचे जेवढे पेपर्स झालेले आहेत तेवढं सर्व पेपरचा इंग्लिशचा ॲनालिसिस असणार आहे. त्याचबरोबर आपले MPSCचे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीला आपला इंग्लिशचे जे काही आपले जे इंग्लिशचे जे काही क्वेश्चन्स पेपर आहेत त्याचा सुद्धा ॲनालिसिस तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर बरेचसे ग्रॅमरचे लेक्चर्स त्याच्यावरती होतील. व्होकॅबलरीचे लेक्चर्स त्याच्यावरती होतील. पण आता ते चॅनल नवीन चालू केलेलं आहे.
तर लेक्चर एक एक अपलोड होत राहील. आणि हे अपलोड होणेही कशावर अवलंबून असते की तुम्ही लोक त्याला किती सबस्क्राईब करता, तुम्ही त्याला किती स्प्रेड करता, किती शेअर करता, किती लाईक करता. कारण अल्टिमेटली आम्हाला अशी काहीतरी गोष्ट मिळायला पाहिजे की ज्यामुळे आम्ही स्वतः इन्करेज झालो पाहिजे तुम्हाला डेटा जास्तीत जास्त देण्यासाठी. आणि तुम्हाला जास्तीत जास्त डेटा पाहिजे असेल तर शेअर, सबस्क्राईब, लाईक, कमेंट तो बनता है बॉस. थँक्यू व्हेरी मच. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.